नमस्कार, मी विशाल परदेशी. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या बातमीने. नाशिकच्या साहित्य संमेलनात वादाची ठिणगी पडलेली आहे. संमेलनाच्या आयोजकांवर नाशिकच्या महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापौर सतीश कुलकर्णींनी याबद्दल आयोजकांची कान उघडणी केल्याचं कळतं. संमेलनापासून भाजप नेत्यांना दूर ठेवल्याचा आरोप खुद्द महापौरांनी केला आहे. विरोधी पक्षनेते फडणवीसांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नाहीये, तर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांचं देखील त्यामध्ये नाव नाहीये. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा दिसतोय. महापौर केवळ ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार आहे. त्याच्यामुळे आता खुद्द नाशिकच्या महापौरांनी आयोजकांची कानउघडणी केलेली आहे. या संमेलनाची सुरुवात होण्यापूर्वीच आता वाद होताना दिसतात. अगदी वेगवेगळ्या गोष्टींवरनं या संमेलनाच्या संदर्भात वाद झालेले आहेत. जसं की याचं जे एक गीत तयार करण्यात आलेलं आहे संमेलनाचं, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव नसल्याच्या मुद्द्यापासून तर आता तर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं नाव नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक या संमेलनापासून भाजप नेत्यांना दूर ठेवलं जाते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचा भरणा आहे असा आरोप त्यांनी केला. आणि खुद्द आता महापौर देखील या संमेलनाच्या ग्रंथदिंडीलाच उपस्थित राहणार आहे. बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, नेमकं काय कारण की नाशिकच्या महापौरांनी संमेलनाच्या आयोजकांवरती नाराजी व्यक्त केली आहे? नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलन सुरुवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडते. आता पुन्हा एकदा नवीन वाद साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवरून निर्माण झालेला आहे. तो म्हणजे या पत्रिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची नावं या पत्रिकेमध्ये नाहीये. विशेषतः या सर्वच नेत्यांची नावं टाळण्यात आली, ज्यामध्ये नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार आहेत, त्यांचं नाव या पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं नाही. याहूनही महापौरांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. या संपूर्ण संमेलनासाठी भारतीय जनता पार्टीने देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. ज्या नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, त्या महानगरपालिकेने देखील या साहित्य संमेलनासाठी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंतचा निधी जो आहे तो देखील दिलेला आहे. मात्र इतकं सगळं सहकार्य करून देखील हेतू पुरस्कार भारतीय जनता पार्टीला या संमेलनापासून दूर ठेवलं जात आहे असा आरोप नाशिकच्या महापौरांनी केलेला आहे. आणि त्याचमुळे त्यांनी या संमेलनामध्ये उपस्थित न राहण्याबाबत कळवलेलं आहे. केवळ नाशिक शहरामध्ये जी दिंडी होणार आहे त्या दिंडीच्या ठिकाणावरती ते उपस्थित राहतील अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. सरळ त्यांनी या संपूर्ण संमेलनावरती नाराजी व्यक्त करून या संमेलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष जे आहेत ते राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या दबावापोटी संमेलनामधून भाजपच्या नेत्यांची नावं वगळली जात आहे असा आरोप देखील या भाजपच्या नेत्यांचा आहे. आणि म्हणूनच आता या संमेलनाच्या पत्रिकेवरून नवीन वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. यापूर्वी संमेलन गीतामध्ये सावरकरांचा संपूर्ण नावाचा उल्लेख नव्हता, याहून हे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर जागा जी आहे ती नाशिक शहरात होती, ती अचानक भुजबळ नॉलेज सिटीच्या पटांगणामध्ये नेण्यात आली, त्यावरूनही वाद झाला होता. अशा सगळ्या वादानंतर आता पुन्हा एकदा ज्या वेळेला ही संमेलनाची पत्रिका हातात आलेली आहे त्यामुळे हा वाद जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे. याबद्दल आयोजकांना आपण संपर्क केला असता तर त्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली का? याबाबत संमेलनाचे जे कार्याध्यक्ष आहे जातेगावकर यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सकाळी 2 वेळा त्यांना फोन करून त्यांनी फोन उचललेला नाहीये. मात्र दुपारच्या दरम्यान त्यांच्याशी भेट झाल्यानंतर याबाबत सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती त्यांच्याकडनं दिली जाईल. मात्र यावर संमेलनाचे सर्वच कार्याध्यक्ष जे आहे ते फार काही बोलतील असं चित्र नाहीये, कारण पत्रिका जी आहे ती यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा बदलण्यात आली. मात्र आता जी अंतिम पत्रिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये देखील भाजपच्या नेत्यांचं नाव नसल्यामुळे ही पत्रिका तयार करत असताना या सगळ्यांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनामध्येच भाजपचे अनेक पदाधिकारी जे आहे आयोजनापासून त्यांना दूर ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळे या पत्रिकेमध्ये त्यांची नावं नसणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. मात्र आता हा वाद जो आहे तो अधिक जो वाद आहे तो पुढच्या काळामध्ये रंगणार आहे. त्यामुळे महापौर आणि भाजपचे नेते काय भूमिका घेतात हे देखील बघावं लागणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल लक्ष्मण. तर नाशिक साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिवाय केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं नाव नसल्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी याबद्दल नाराज आहेत। त्यांनी त्याबद्दलची नाराजी जी आहे ती जाहीरपणे व्यक्त केली आहे। पुढे बातमी पाहूयात। व्यावसायिक सिलेंडरचे दर हे वाढलेत। आजपासून आत्ता जर आपण लक्षात घेतलं तर साधारण 2000 रुपयापर्यंत हा व्यावसायिक सिलेंडर जे ते मिळत होतं त्यामध्ये 100 रुपयांची वाढ झालेली आहे। आता हे सिलेंडर जे आहे ना ते 2100 रुपयाला मिळणार आहे। व्यावसायिक सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज फटका बसला। आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 100 रुपयांनी महाग झाले। दरम्यान सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आली आहे। घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे। गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर हे आपण जर लक्षात घेतलं 266 रुपयांनी महागलं। आता त्यात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। म्हणजे एकूण हे जे सिलेंडर आहे ते आपल्याला 2100 रुपयाला मिळणार आहे। याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आधी इंधनाचे दर आणि आता आपण व्यावसायिक सिलेंडरचे दर 100 रुपयांनी वाढल्याचं आपण बघतोय, काय माहिती याबद्दल? बरोबर आहे। व्यावसायिक सिलेंडर ज्याला कमर्शियल सिलेंडर असं संबोधलं जातं त्याचे 100 रुपये दर वाढलेले आहे। ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ आहे। गेल्या महिन्यामध्ये 25 रुपयाची यामध्ये वाढ झाली होती। त्यामुळे एकीकडे व्यावसायिक सिलेंडर आगामी काही दिवसात स्वस्त होईल असं बोललं जात असताना आता हा मोठा दणका व्यावसायिकांनी बसला आहे। व्यावसायिकांना या सिलेंडरची दरचा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण की यामुळे इतर दरांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, कमर्शियल जे आउटलेट असतात ज्यामध्ये अनेक ठिकाणी उपहारगृह असतात, याशिवाय लग्नांमध्ये देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या लग्नाचा मोठा कालावधी सुरू आहे आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक दिलासादायक बाब आहे की ग्राहकांसाठी म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांसाठी असलेलं घरगुती LPG सिलेंडर जे आहे त्यामध्ये कुठलाही अजून बदल करण्यात आलेला नाहीये। पेट्रोल कंपनीचा हा जो निर्णय आहे हा यामुळे व्यावसायिकांना मोठा दणका बसला असं म्हणावं लागेल। आणि या गेल्या काही महिन्यात जर बघितलं आपण आतापर्यंत 266 रुपयांनी हा सिलेंडर जो कमर्शियल सिलेंडर आहे तो मागलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर आता केंद्र सरकार या संदर्भात काय गांभीर्याने विचार करतं जर बघितलं तर याची किंमत साधारणतः विविध राज्यांमध्ये 2100 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे एक मोठा फटका व्यावसायिकांना बसला असं म्हणावं लागेल। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय आजपासून व्यावसायिक सिलेंडरचे दर जे ते 100 रुपयांनी वाढलेले आहेत। गेल्या आठवड्यात 266 रुपयांनी हे दर वाढलेले होते आणि आता व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते साधारण 2100 रुपयांना मिळणार आहे। सुदैवाने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही आहे, पण याबद्दल व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येऊ शकते। पुढे पाहूयात 1 डिसेंबरपासून राज्यातल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। मात्र शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। त्यापैकी मुंबई पुणे या 2 शहरांमधील शाळा येत्या 15 डिसेंबर नंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिकमधल्या शाळांचा निर्णय 21 डिसेंबर नंतर घेण्यात आलाय, तर औरंगाबादमधील शाळा 5 डिसेंबर नंतर सुरू होतील। एक डिसेंबर पासून कुठे शाळा सुरू होत आहेत बघा। यामध्ये मावळ, वाशिम म्हणजे ही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होते। यामध्ये मावळ आहे, वाशिम आहे, नांदेड, मनमाड, लातूर, अकोला, अहमदनगर, सिंधुदुर्ग। पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात 1 डिसेंबर पासून म्हणजे आजपासून शाळा कुठे कुठे सुरू होतात। यामध्ये मावळ आहे, वाशिम आहे, नांदेड आहे, मनमाड आहे, लातूर आहे, अकोला आहे आणि त्याचबरोबर अहमदनगर, सिंधुदुर्ग इथे देखील आजपासून शाळा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत। या निमित्ताने आपण ठिकठिकाणच्या शाळांबद्दलचा आढावा आपण घेतोय। मनमाडबद्दल जर बोलायचं झालं तर मनमाडमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला। आजपासून सुरू होणारे 1ली ते 7वीचे वर्ग बंद राहणार आहेत। रात्री उशिरा शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश दिलेत। पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत। शाळेत येऊन परत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ आली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला।
याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्याबरोबर आहेत. बबू, नेमकं काय कारण की आजपासून शाळा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं, पण रात्री निर्णय घेण्यात आला की शाळा सुरू होणार नाही. काय कारण पुढे करण्यात आलंय? विशाल, खरं तर शाळा सुरू होणार आहे याच्यामुळे सर्व शाळांनी जय्यत तयारी केलेली होती विद्यार्थ्यांच्या स्वागताची. आणि विद्यार्थी उत्सुक होते, कारण गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद होती, घरात घुसमट होत होती विद्यार्थ्यांची. आज शाळेत ते अनेक विद्यार्थी आले, मात्र अचानक काल बैठक शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली आणि रात्री 9 ते 10 नंतर सर्व शाळांना मेसेज टाकला आहे का पूर्ण तयारी झालेली नाही आहे. माईक याचा तो नवा विषाणू जो आलेला त्याचा धोका आहे आणि त्याच्यामुळे पुढील येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात यावी. जेव्हा सकाळी आम्ही इथे आलो, कारण इथे आज विद्यार्थ्यांची स्वागत केलं जाणार होतं, तर अचानक इथे एक आदेश आलेला आहे का शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात यावे. त्याच्यामुळे शिक्षक असो, विद्यार्थी असो, पालक असो, सर्वांचाच हिरमोड झालेला आहे. माझ्यासोबत KIT विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश मिश्र आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांना काय आदेश आला आणि त्यांनी काय तयारी केली होती. सर, काय म्हणा? 29 तारखेचं जे शासनाचं परिपत्रक होतं त्याप्रमाणे 1 डिसेंबरला शाळा सुरू करावी असा आदेश होता. या आदेशाप्रमाणे सगळी तयारी केली होती. निर्जंतुकीपासून तर विद्यार्थ्यांच्या स्वागताची सर्व तयारी झाली होती. परंतु रात्री उशिरा आढावा बैठक, फेर आढावा बैठक संबंधित शासकीय विभागांनी घेतली आणि त्यातनं सर्व शाळांना आदेश देण्यात आले की ज्या काही 29 तारखेच्या परिपत्रकामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होती की नाही, प्रत्येक शाळेने नेमकं काय केलेलं आहे, SOPचं फॉलोअप कसा झालेला आहे, याची सगळी माहिती संकलित करणे, ती संकलित करून वरिष्ठांकडे पाठवणे आणि मग वरिष्ठांचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करणे, अशा पद्धतीचा आदेश आल्यामुळे जी काही आज शाळा सुरू होणार होती ती शाळा आम्हाला रद्द करावी लागली. सध्या आपल्याकडे फक्त शासकीय नियमाप्रमाणे 8वी ते 10वीचे वर्ग चालू आहे. आम्ही पुन्हा शासन आदेश आल्यानंतर विद्यार्थी आले होते का, पालक आले, त्यांचं काय म्हणणं? विद्यार्थी अतिशय उत्साहाने आलेले होते. पालकांचाही उत्साह अतिशय वाढला होता, कारण गेल्या जवळजवळ 18 ते 20 महिन्यापासून हे विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे त्यांना घरी राहणं अतिशय म्हणजे बेचैन करतंय. त्यामुळे मुलं अतिशय उत्साहाने आलेले होते. काल आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या सभा घेतल्या, त्यातही पालकांचा उत्साह होता, शाळा सुरू झाल्याचा आनंद होता. परंतु सुरक्षितता हा महत्त्वाचा भाग आहे. शासनाची भूमिका लक्षात घेऊन आम्ही पुन्हा नव्याने शासन आदेशाची वाट बघत आहोत आणि त्यानुसार पुन्हा शाळा सुरू करू आणि मुलांचं तितक्याच उत्साहाने स्वागत करू. विशाल, एकूणच हा जो आहे तो शिक्षण विभागाचा हा सावळा गोंधळ आहे. त्याच्यामुळे इथे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय, शिक्षकांना आणि पालकांनाही. एकूणच निर्णय घेत असताना तातडीने एकच निर्णय का घेतला जात नाही असं पालकांचं म्हणणं आहे. विशाल, काय काय तयारी खरं तर आजच्या दिवसाच्या दृष्टीने करण्यात आली होती, याबद्दल काही इतर सहकाऱ्यांशी आपण बोलू शकतो का शाळेच्या? माझ्यासोबत आणखी काही शिक्षक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊ का त्यांनी कशी तयारी केलेली होती. मुख्याध्यापक आहे. काय म्हणाल सर, तुम्ही काय तयारी केली होती विद्यार्थ्यांसाठी? आम्ही विद्यार्थ्यांना येण्यानंतर त्यांच्या औक्षण, त्यानंतर त्यांना फूल देणं, पेन देणं, इरेझर देणं, या पद्धतीने आम्ही तयारी केलेली होती. शाळेचं निर्जंतुकीकरण पूर्णपणे करण्यात आलेलं होतं. प्रत्येक खोली ही सॅनिटाईज केली गेली होती. हँडवॉश स्टेशन्स केलेले होते आणि तसेच सॅनिटायझरचा वापर, योग्य अशा खुणा आम्ही केलेल्या होत्या का ज्याप्रमाणे विद्यार्थी आतमध्ये येतील आणि त्यांच्यामध्ये 6 फुटाचं अंतर असेल. या पद्धतीने आम्ही तयारी केली होती. अचानक रात्री 10 वाजता जेव्हा GR येतोय तर हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होणारच आहे. अचानक 10 वाजता GR काढला जातो, अगोदर काढला जातो की शाळा सुरू करा, ऐन वेळेला म्हणतात की शाळा बंद करा. हा जो सावळा गोंधळ आहे याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसतोय, पालकांनाही आणि शिक्षकांनाही. विशाल, धन्यवाद बबू या सगळ्या संवादाबद्दल. हे काही लक्षात येत नाही आहे की शाळांची एकीकडे तयारी झालेली असताना दुसरीकडे रात्री अचानक 10 वाजता GR काढून शाळा सुरू करू नका असं सांगण्यात का आलं? आता याचं उत्तर खरं तर शिक्षण विभागच देऊ शकेल. पण जाऊयात लातूरमध्ये. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात आजपासून 1ली ते 4थी पर्यंतचे जे वर्ग होते ते शाळा सुरू करण्यात येणार होते. शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत शाळा सुरू केल्या जाणार असून शिक्षकांना लसीचे 2 डोस घेणं बंधनकारक आहे. शिवाय विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर स्वतःजवळ ठेवण्याच्या सूचना देखील पालकांना देण्यात आलेल्या आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, काही पालक आहेत, त्यांना विचारूयात की 2 वर्षाचा हा अनुभव कसा होता. मी श्री व्यंकटेश प्राथमिक विद्यालय लातूर
या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मी बोलत आहे. गेल्या 1.25 वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंद होत्या, विद्यार्थी शाळेत येत नव्हते. त्या कालावधीमध्ये आम्ही सर्व शिक्षकजण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा खूप प्रयत्न केला आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रक्रियेमध्ये खूप फरक आहे. कारण प्रत्यक्षात विद्यार्थीच नाहीत आणि विद्यार्थी नसल्यामुळे त्याला योग्य असं आम्हाला मार्गदर्शन करता येत नव्हतं. 1 डिसेंबर 2021 पासून शासनाने शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतला तो निश्चितचपणे स्वागतार्ह आहे आणि त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून आम्ही शाळा सुरू करू. अशा पद्धतीची तयारी आहे. या ठिकाणी शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, जी नियमावली आता डिक्लेअर केलेली आहे, त्या सर्व नियमावलीचं पालन करून आम्ही कार्य करत आहोत. त्यामध्ये स्वच्छता आली, सॅनिटायझर आलं, पुन्हा विविध जे कामं त्यांनी सांगितले ते आम्ही निश्चितच पूर्ण करू. नक्कीच आपल्यासोबत काही पालक देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते. ऑनलाईन तर आम्ही शिकवलो, परंतु तेवढं इफेक्ट नाही पडलं स्टुडंटवर. जे शाळेमध्ये जे शिकवत होतं तेवढं स्टुडंट शिकत नव्हते जे मोबाईलवर. तर शाळेमध्ये चांगले शिकवण होते आणि थोडं घरी उद्यापासून खूप चांगली गोष्ट आहे. उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. आम्ही पण पूर्ण सहभागी आहे यामध्ये. उद्यापासून आमचे जे पण स्टुडंट आहेत ते पूर्णपणे येतील. हां, सॅनिटायझर केलेलं आहे, मास्क वगैरे सर्व दिलेलं आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी देखील आता तयारी केलेली आहे आणि पूर्ण विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर हे सगळं दिलेलं आहे. आता मग आपल्यासोबत काही शिक्षिका देखील आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा आम्ही मुलांना पुरेपूर प्रयत्न केला. ज्या पालकांजवळ मोबाईल अवेलेबल नव्हते त्या पालकांना फोनच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक शाळेमध्ये बोलून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला मुलांना. शाळा सुरू होत आहे ती आनंदाची गोष्ट आहे आणि मुलं 2 वर्षांनी शाळेत येणार आहेत. तर मुलांना चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन स्वच्छतेच्या सवयी कशा लागतील या पद्धतीनं आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. तर ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू झाल्या असून भुसावळमधल्या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळूनच विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जातोय. तसंच ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी 2 सत्रामध्ये शाळा भरवण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मोठ्या कालावधीनंतर या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 1500 शाळांमध्ये आज पुन्हा एकदा घंटा वाजली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा थेट शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं शिक्षकांपुढे आव्हान असणार आहे. काही शाळांनी शाळा 2 सत्रात राबवण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या मातोश्री शाळेतील शाळा समिती अध्यक्ष सूर्यकांत खनके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी. तब्बल 2.25 वर्षानंतर पुन्हा शाळेला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 7 हे शहरी भागात तर 1 ते 4 ग्रामीण भागात अशा शाळा सुरू असणार आहेत. यासोबतच 1 लाखाच्या वर 1 ते 4चे विद्यार्थी शहरी भागात आहेत आणि त्यासोबतच आजपासून ही शाळेचा पहिला दिवस आहे. पालकांच्या मनात नवीन व्हेरियंटची भीती असली तरी कुठेतरी शिस्त मोडत होती आणि शाळा सुरू झाल्यात आणि कशा या संदर्भात कशा उपाययोजना केल्या जात आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. कशा प्रकारे ह्या सगळ्या आपण उपाययोजना करतायत, कशी खबरदारी घेतली जात आहेत? आजपासून शासनाने शिक्षण विभागाने आणि आरोग्य विभागाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल शासनाचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी शासनाने जे काही नियम बनवून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आम्ही सर्वात पहिले पालकांना याची माहिती दिली आणि पालकांना आनंद झाला की आजपासून शाळा सुरू होत आहे. आम्ही प्रत्येक पालकांकडून त्यांचं हमीपत्र घेतलेलं आहे. विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येतो आहे त्यांना मास्क लावून येण्यासाठी सांगितलेलं आहे. सोबत पाण्याची बॉटल आणली तर योग्य होईल, कारण विद्यार्थी पाण्याच्या ठिकाणी एकत्र येणार नाही या दृष्टीनं तो एक प्रयत्न आहे. शाळेत आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांचं सॅनिटाईज त्यांना हातांवर टाकलं जातं, त्यांचं टेम्परेचर मोजलं जातं. वर्गात गेल्यानंतर त्यांना जो बेंच अलॉट केला त्या बेंचवर त्यांना बसण्यासाठी आम्ही
सांगितलेलं आहे. त्यामुळे डिस्टन्ससुद्धा जे आवश्यक आहे ते पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहे. 1.25 वर्ष झाली मुलं शाळेत नाही आली. कशा प्रकारची शिस्त आहे, लाभार्थ्यांसाठी आव्हान आहे तुमच्यासमोर? म्हणजे आता आव्हान तर आहेच, कारण जवळपास 2.5 वर्ष झालेली आहेत. विद्यार्थी हे ऑनलाईन शिकत होते, शाळा जरी बंद होत्या पण शिक्षण सुरू होतं. परंतु विद्यार्थी घरी राहून जे शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आपण निर्माण करतो, त्यांना एकमेकाशी बोलता येतं, सगळ्याशी संवाद साधता येतात. परंतु या 2.5 वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थी घरीच असल्यामुळे त्यांचा संवाद झाला नाही, त्यामुळे ते अबोलके झालेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता घरी राहू पालकांसोबत राहू ते थोडेसे बेशिस्तही झालेले आहेत. शाळेत असले म्हणजे त्यांना एक शिस्त असते, अभ्यास करायची एक त्यांना, कारण आपण प्रत्यक्षात त्यांना डे टू डे गृहकार्य देतो किंवा त्यांच्याकडून दररोज करून घेतो, बोलवून घेतो, एकमेकाशी बोलतात ते. त्याच्यामुळे थोडंसं त्यांनाही असं वाटते की शाळेत आलं तर आपण सगळ्यासारखं वागलं पाहिजे, व्यवस्थित शिस्त ठेवली पाहिजे. परंतु आता शाळा सुरू झाल्यात, आता हा जो प्रकार आहे तो आम्ही व्यवस्थित हाताळून घेऊ. अबोल झालेले विद्यार्थी आणि बेशिस्त झालेले विद्यार्थी आता शिस्त लावणे आणि बोलके करणे हाच एक आव्हान शिक्षकांसमोर आहेत. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. पुढे बघूयात, नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 वर्षांनंतर 1ली ते 4थीच्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. जिल्ह्यातील 1736 शाळांमध्ये जवळपास 1,29,635 विद्यार्थी आजपासून हजेरी लावतील. कोरोनाच्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र सकाळी 11 वाजल्यापासून शाळा सुरू होणार आहेत. दुसरीकडे शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. ही दृश्य आपण बघतोय. विद्यार्थ्यांचं आज स्वागत जे ते करण्यात आलेलं आहे. साधारण 2 वर्षांनी पुन्हा एकदा 1ली ते 4थीचा किलबिलाट जो आहे, या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. शाळेची घंटा जी आहे ती अखेर वाजलेली आहे आणि सगळ्या नियमांचं पालन करत, म्हणजे राज्य शासनाच्या वतीने ज्या SOPs सगळ्या शाळांना पोहोचवण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. आता शाळा या सुरू झालेल्या आहेत 1 ते 4च्या, आणि लवकरात लवकर आता माझी मुलगी या शाळेत आलेली आहे. आणि त्यानंतर तिला जोपर्यंत विद्यार्थी हा शाळेत प्रत्यक्ष प्रॅक्टिकली शिकत नाही तोपर्यंत ऑनलाईनद्वारे तो शिकत नाही. जोपर्यंत त्याच्या वयोगटाची मुलं त्याला शाळेत शिकण्यासाठी मिळत नाही तोपर्यंत त्याचा आनंद द्विगुणित होत नाही आणि तोपर्यंत त्याला शिकण्यासारखं हे वाटत नाही. अध्यापन आणि अध्ययन हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकली हा विषय आहे. आणि त्यामुळे माझ्या मुलीला शाळेत आल्यानंतर खूपच आनंद झाला. आणि पालक या नात्याने लवकर हे कोरोना संक्रमण जे आहे ते लवकर मिटो आणि लवकरात लवकर पूर्ववत ज्या शाळा आहेत त्या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात पुन्हा सुरू होत, हीच एक परमेश्वरचरणी प्रार्थना. पुढे बघत, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 1000 प्रवाशांचं ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ओमायक्रॉनचा धोका नेमका किती संभवतो याचा अंदाज येत नसल्याने 15 तारखेपर्यंत शाळा उघडण्याचा निर्णय जो होता, म्हणजे हा निर्णय जो आहे तो शाळा उघडण्याचा लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा किंवा या परिक्षेत्रात येणाऱ्या सगळ्या शाळा 15 डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता काही जण मुंबईतच आहेत, ते तिथल्या तिथं लगेच क्वारंटाईन केले जातील. काही मुंबईच्या एअरपोर्टवरून उतरून काही ठाण्यामध्ये जाऊ शकतो, काही दुसरीकडे जाऊ शकतो. त्याची संपूर्ण माहिती ही काल घेण्यात आलेली आहे आणि त्यांना ताबडतोब कसं आपल्याला क्वारंटाईन करता येईल ह्याबद्दलचं काम राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. तशा प्रकारच्या सूचना ज्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व आयुक्तांना स्पष्टपणे सरकारच्या वतीनं देण्यात आले. आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी राज्य सरकारनं नवीन नियम केलेत. यानुसार आपल्या मागच्या 15 दिवसांमध्ये प्रवासाचा तपशील द्यावा लागेल. हा तपशील इमिग्रेशनला तपासावा लागेल. जर माहिती खोटी आढळली तर त्या प्रवाशाच्या विरोधात डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत कारवाई केली जाईल. आपण जर लक्षात घेतलं तर हे नियम जे आहेत ते पाळावेच लागणार आहेत.
RT-PCR साठी 3 प्रयोगशाळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं विलगीकरण केलं जाणार आहे. 30 रॅपिड PCR टेस्ट जी आहे त्या देखील केल्या जातील. ऑनलाईन बुकिंग केलं नसल्यास QR कोड आहे आणि RT-PCR साठी रांगेत उभं राहण्याची गरज नाहीये. मुंबई विमानतळावर प्रवाशांसाठी सुविधा या सगळ्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.